श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्य नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय सद्गुरु परमनित्या। जय सद्गुरु ब्रह्मसत्या। अनुभवेदाविसी जगन्मिथ्या माया नियंत्या। जय जया। जय जयाजी अनाद्यनंता। जय जयाजी द्वंद्वातीता। जय जयाजी विकाररहिता। निजरूप बोधिता तू एक। सागरी रिघाली करू आंघोळी परतेल काय सैंधवाची पुतळी। येतो न घडे कदा काळी तुझजवळी ही तैसेच। वेदश्रुती ही जयाविषयी विवाद करती अहर्निशी। ते अलक्ष तू बोटाने दाविशी अप्रयासे भक्तांसी। आलाच दैवाचा योग जर का पडला पुरे का तुझा गरका। मग हा आपुला वा हा परका नाही या कुतरका स्थानतई। गताध्यायी कथा पावन ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण। ब्रह्मार्थीयांचे लोभावतरण प्रतिबंधकारण वर्णिले। आता मदनुग्रह कथा श्रवण कीजे आदरे श्रोता। अनुभवा येईल तुमची या चित्ता मार्गदर्शकता बाबांची। ही आहे गोड वार्ता ती मी कथितो यथार्थता। श्रोता अपुलालिया स्वार्था स्वस्थ चित्ता परिसावी। असता श्रवणार्थी सादर वक्त्यास उल्हास आणि आदर। हृदयापुटे प्रेमपाझर आनंद निर्भर उभयता। न करिता बुद्धी भेद तिळभर जैसा जयाचा अधिकार। तैसाच तयास मार्गसाचार उपदेश पुरस्सर धाविती। ऐसे किती एकांचे मते गुरुने जे कथिले जाते। कथिता नये ते इतरांते विफल होते गुरुवाणी। हे तो केवळ काल्पनिक नसते स्तोम निरर्थक। प्रत्यक्ष काय स्वप्नोक्त ही देख कथिती सद्बोधक सकळांते। मानल जरी हे अप्रमाण बुद्धी कौशिक ऋषी प्रमाण। रामरक्षा दीक्षेचे स्वप्न केले कथन सर्वत्र। गुरु वर्षा काळीचे घन आवडी वर्षती स्वानंद जीवन। ते काय ठेवावे कोंबून यथेच्छ सेवून सेववावे। लेकरांची धरुणी हनुवटी मायतयाच्या आरोग्यासाठी। मायाळूपणे पाजी गुटी तीच हातवटी बाबांची। मार्गतयांचा नवता गुप्त कोण्या रीती कैसा अवचित। निजभक्तांचा हेतू पुरवित सावचित्त ते ऐका। धन्य धन्य सद्गुरु संगती कोणा वर्णवे तियेची महती। आठविता एक एक तयांच्या उक्ती जस्फूर्ती उचंबळे। प्रेमे करता ईश्वरार्चन गुरुसेवा गुरुपूजन। होईल गुरुगम्य संपदन इतर साधन ते फोल। विक्षेप आणि आवरण तेने हा भवमार्ग संकीर्ण। गुरुवाक्य दीपकिरण निर्विघ्न मार्गदर्शक। गुरु प्रत्यक्ष ईश्वर ब्रह्मा विष्णू महेश्वर। गुरुची वस्तुता परमेश्वर ब्रह्म परात्पर गुरुराय। गुरुजननी गुरुपिता गुरुत्राता देवकोपता। गुरुकोपता कोणी न त्राता सदा सर्वदा जाणावे। गुरुदर्शक प्रवृत्तीचा तीर्थव्रत निवृत्तीचा। धर्माधर्म विरक्तीचा वेदश्रुतीचा प्रवक्ता। उघडुनी बुद्धीचे डोळे संत दाविती निजरूप सोहळे। पुरविती भक्तीचे डोहळे अति कोवळे कारुणिक। तेने विषय वासना मावळे निद्रेत ही ज्ञानची चावळे। विवेक वैराग्य फळ जावळे कृपा बळे हाती ये। जाहलिया सत्संगमागम संत सेवा संत प्रेम। सोये भक्त काम कल्पद्रुप सर्वश्रम निवारी। सदा असावे सत्परायण कराव्या संतकथा श्रवण। वंदावे संतांचे चरण पापक्षालन होईल। लॉर्ड रे जय इलाखाधिपती क्राफर्ड शाही गाथली पालथी। तत्कालीन एक प्रसिद्धी कीर्ती लागले भक्तीस बाबांच्या। हा संसार तापत्रय खोटा व्यापार धंद्यांत आला तोटा। मनास कंटाळा वीट मोठा घेतला लोटा निघाले। चित्त झाले अति अस्थिर वाटे प्रवासा जावे दूर। सेवावा एकांत सुखकर ऐसा विचार दृढ केला। जीव जयी पडे अतिसंकटी देव आठवे तदा कष्टी। मग तो भक्त करी हकाटी लागे पाठी देवाच्या। परी न लागता दुष्कर्मा ओटी देवाचे नाव येईना ओठी। मग सप्रेमता पाहुनी जगजेठी संत भेटी करवितो।
तैसेच त्या भक्ताचे जाहले, पाहुनी संसारा अति कावले. स्नेहितयाचे वदते झाले, हितवचन वहिले ते ऐका. काहो आपण शिर्डीस जाना, समर्थ साईनाथांचे दर्शना. करा केतयांसी प्रार्थना, दया घना त्या संता. क्षणैक संत संगती लादते, चंचल मन निश्चल होते. तात्काळ हरिचरणी जडते, मग अवघडते परताया. देशोदेशीचे लोक जाती, साई पदरजी लोळती. महाराजांच्या आज्ञेत वर्तती, अभिष्ट पावती सेवेने. ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती, अबालवृद्ध सर्व जाणती. तयांसी येता काकुळती, दुःख निवृत्ती लाधाल. शिर्डी सांप्रत पवित्र स्थान, यात्रा वाही रात्रंदिन. तुम्हीही पहा अनुभव घेऊन, संत दर्शन हितकारी. अवर्षणे उद्विग्न अकिंचन, अवचित वर्षे विपुल घन. होता भुकेने व्याकुळ प्राण, पंचपक्वान्न वाढिले. तैसी स्नेहाने कथिली वार्ता, मानवली ती तया भक्ता. अनुभव घ्यावा आले चित्ता, धरला रस्ता शिर्डीचा. आले गावी घेतले दर्शन, पायी घातले लोटांगण. तात्काळ निवाले नयन, समाधान जाहले. जे पूर्ण ब्रह्म सनातन, स्वयं ज्योती निरंजन. पाहुणे ऐसे साईंचे ध्यान, सुप्रसन्न मन जाहले. वाटले पूर्वार्जित सौभाग्यता, तेनीची हे पाय आले हाता. चित्तास लादली शांतता, निश्चिंतता दर्शने. उपनाम जयांचे साठे, अंतरी निश्चयाचे मोठे. गुरुचरित्र पारायण नेटे, नेमनिष्ठे आरंभिले. सप्ताह पूर्ण होता निशी, बाबा देती दृष्टांत त्यांसी. निजकरी घेऊनी त्या पोथीसी, अर्थ साठ्यांसी समजावित. स्वये स्थित निजासनी, समोर साठ्यांस बैसवनी. गुरुचरित्राची पोथी घेऊनी, निरूपणी तत्पर. बाबा ग्रंथावर्तन करीती, पुराणिकसे कथा निरूपिती. साठे श्रोतेपणे स्वस्थचित्ती, सादर ऐकती गुरुकथा. हे काय ऐसे उभराटे, विचारांत पडले साठे. वाटले तयांस आश्चर्य मोठे, कंठदाटे प्रेमाने. अज्ञान मऊशीसी, ठेवून या मानेबाशी. घोरत पडले जे वासना कुशीसी, त्या जागविसी दयाळा. पहा ऐसिया ही समयासी, तापटोनिया आपणांसी. गुरुचरित्र पियुषासी, पाजिलेसी कृपाळा. असो ऐसा दृष्टांत घडता, साठे जागृत झाले तत्वता. कळविती काकासाहेब दीक्षिता, साध्यंत वार्ता घडली ती. म्हणती न कळे याचा अर्थ, जाणती एक बाबा समर्थ. कायकी न कळे त्यांचे मनांत, काका साध्यंत पुसाकी. पुनस्य पाठ सुरू करावा, की झाला तितुक्याची पूर्वा समजावा. मनोदय बाबांचा पुसावा, तेनेच विसावा ये म्हणा. मग काका बाबांप्रती, समय पाहुनी स्वप्न निवेदिती. देवा आपण या दृष्टांती, काही साठ्यांप्रती जाणविले. सप्ताह ऐसाची सुरू ठेवावा, किंवा येथुनी पुरा करावा. दृष्टांतार्थ स्वये विवरावा, मार्ग दावावा तयांते. इतकीच पायी माझी विनंती, साठे मोठे भक्त भावार्थी. कृपा व्हावी तयांवरती, पुरवावी आरती तयांची. मग बाबा आज्ञापिती, होऊ द्या अनिक एक आवृत्ती. वाचिता ही गुरुची पोथी, भक्त होती निर्मळ. या पोथीचे पारायण, करता होईल कल्याण. परमेश्वर होईल प्रसन्न, भवबंधन सुटेल. ते जव बाबांनी केले कथन, करीत होतो मी पादसंवाहन. झालो अंतरी विस्मयापन्न, वृत्तीस्फुरण पावली. बाबा तरी हे ऐसे कैसे, साठ्यांस फळतो अल्पायासे. माझी गेली वर्षानुवर्षे, 7ही दिवसे फळत्यांसी. एकची पाठ गुरुचरित्राचा, केला साठ्यांनी 7 दिवसांचा. 40 वर्षांचा पाठ जयाचा, विचार तयाचा नाहीच का. एकासी फळतो 7 दिवसे, एकाची निष्फळ 7 वर्षे. वाट पाहे मी चातक प्रकर्षे, दयाघन हा वर्षेल कै. येईल कै ऐसा दिवस, प्रसन्न होईल हा संतावतंस. फेडील माझी या मनीची हौस, देईल उपदेश मज काय. भक्तवत्सल श्री गुरुरासाई, पहा तयांची काय नवलाई. मनी वृत्ती उठली ते समयी, तात्काळ त्याही जाणली. ऐशाचा अविद्येच्याही पोटी, बऱ्या वाईट कुट्यानुकोटी. वासना उठती उठाउठी, तितक्यांची दृष्टी दयांना. मन चिंती ते वैरीन चिंती, हे तो सर्वांची ठावे निश्चिती. इतर कोणी जरी ते नेनती,
महाराज ओळखती तात्काळ, परी मी काय अतिकृपाळ, पोटांत घाली निंद्य सकळ, अनिंद्य पाहुनी प्राप्त काळ, ते तू क्या चालन देईल ती, तव ते मनोगत जावनी, बाबा वदती मज लागुनी, उठत्या श्याम्याकडे जाऊनी, रुपये घेऊनी 15 बैस तया पासी क्षणभर, गोष्टी बोल परस्पर, दक्षिणा देईल ती देवनी सत्वर, येई मागारा परतोन, कृपा उपजली साईनाथा, दक्षिणेच्या करुणी निमित्ता, म्हणती मागजा आताचे आता, रुपये मज करिता श्यामाकडे, झाली यावरी ऐसी आज्ञा, बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा, बैसता ती होईल अवज्ञा, घेऊनी अनुज्ञा उठलो, मग मी तात्काळ गमन केले, श्यामरावही बाहेर आले, होते नुकतेच स्नान केले, नेसत ठेले धोतर, नुकतेच झाले होते स्नान, धूत वस्त्र परिधान करून, होते घालीत धोत्राची चून, मुखे गुणगुण नामाची, म्हणती काय मध्येच मोठे, म्हणती काय मध्येच कोठे, मशदीतुनी आलात वाटे, चर्येवरी का चंचलता उमटे, ऐसे एकटे कामज का आज, या बैसा मी आताच न्हालो, हा पा धोतर चुनीच आलो, जातो देवावर पाणी घालो, समजा परतलो ऐसाची, आपण करिता तांबूल भक्षण, तो मी सारतो पूजा विधान, करू मग वार्ता सावधान, समाधान पूर्वक, माधवराव घरात जाती, मग तेथेच खिडकीवरती, होती नाथ भागवताची पोती, सहज हाती घेतली, यदृच्छेने ग्रंथ उघडला, अकल्पित जेथे आरंभ केला, प्रातःकाळी जो अपूर्ण टाकीला, वाचावया आला तोच भाग, अति आश्चर्य मनात वाटले, प्रातःकाळी वाचन दे हेळसिले, बाबांनी ते संपूर्ण करविले, वरी लाविले नियमन, नियमन म्हणजे नियमे वाचन, न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन, अपरे टाकुनी नियमे तो पासन, स्थानापासून चढू नये, आता थोडीशी उपकथा, ओगास आली नये टाकिता, श्रोता परिसावी सादरता, या नाथ भागवता संबंधी, ते हे नाथ भागवत, गुरु भक्ती रसे परिलुप्त, साई कृपा पात्रभूत, नित्य दीक्षित वाचिती, जगोद्धाराच्या कारणे, ब्रह्माठाई जे नारायणे, पेरले ते मग नारद, पेरले ते मग नारद क्षेत्री त्याने, बीजा आणले कनसासी, जया क्षेत्राची दशलक्षणी, केली सवंगणी बादरायणी, शुके परीक्षिताच्या खळ्यांत मळणी, केली निवडणे कनसांची, स्वामी श्रीधरे मारले हडप, स्वामी जनार्दने केले माप, रसभरित पक्वान्ने उमाप, नाथ प्रताप भोजन, स्कंद एकादशी त्यातील दान, भक्ती प्रेम सुखाची खान, ते हे 32 खनी वृंदावन, नित्य वाचन दीक्षिता, दिवसा तयाचे करते निरूपण, रात्र वाचिती भावार्थ रामायण, हाही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून, झाला प्रमाण दीक्षिता, भक्ती सुखामृताचे सार, ज्ञानेश्वरीचा द्वितीय अवतार, तो हा नाथांचा पूर्ण उपकार, महाराष्ट्रावर उदंड, करोनिया प्रातस्नान, नित्यनेम साई पूजन, अन्य देव देवतार्चन, नैवेद्य निरांजन उरकदा, मग श्रोत्या समवेत सविस्तर, पय प्रसाद अल्पाहार, सारोनी नित्य क्रमानुसार, पोती सादर वाचिती, जया गोडीये सहस्र पारायणे, भगवत परायण तुकारामाने, केली भंडाऱ्यावर एकांतपणे, ते गोडी कवनेवर नावी, हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ, दीक्षित शिष्य निष्ठावंत, मनोनिजीवांच्या उद्धारार्थ, साई समर्था ज्ञापिती, जाणे न लगे वनप्रती, भगवंत प्रकटे उद्धव गीती, श्रद्धायुक्त जे पारायण करीती, भगवत प्रती रोकडी, भारती संवाद कृष्णार्जुनांचा, त्याहुनी सरसा कृष्णोद्धवांचा, तो या भागवती उपदेशसाच्या, प्रेमळ वाचा नाथांची, असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ, ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत, समर्थ कृपाळू साईनाथ, वाचवित नित्य शिर्डीत, सकाराम हरिजोग, तयांसा बाबांचा नियोग, साठ्यांचे वाडी अंत हा योग, भक्ता उपयोग हा मोठा, प्रत्ययी या ग्रंथाचे श्रवण, बाबा कित्येक भक्ता लागून, श्रवण करविती कळवळून, भक्त कल्याण वांछेने, अगाध बाबांची अनुग्रह कुसरी, भक्ता उपदेशती परोपरी, भक्त जवळी वा देशांतरी, बाबा अंतरी सन्निधची, आपण जरी मशिदीत बसती, कोणाही काही कार्य नेमिती, तयासी देऊन या निज शक्ती, करवणी घेती हे कार्य, बापूसाहेब जोगाप्रत, वाड्यात पोथी वाचाया सांगत, तेथी वाचित नित्य स्नेमस्त, श्रोतेही येत ऐकाया, जोगही दुपारा भोजनांती,
नित्य जाऊनी बाबांप्रती चरणवंदुनी घेऊनी विभूती आज्ञापन घेती पोतीचे कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतापरी पारायण मांडित आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे ऐशी अनुज्ञा झाली या पाठी भक्त जे येती बाबांचे भेटी किती एका पोथी ऐकावयासाठी उठाउठी पाठवित कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता जो साठवी निज कर्ण संपुटी तोच बाबा म्हणती जावटी त्या पोथीसाठी वाड्यांत श्रोता भावार्थी पोथीस जाता निघावी पोथी तई ऐसीच कथा की जी पूर्वील कथेची दृढता अर्थावबोधकता पूर्ण करी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोते या नवलपरी ही मोठी एखाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसता ही नियोग पूर्वनिवेदित गोष्टीचा सुयोग पोथीत जोग वाचित भगवद्गीता भागवत मुख्यतः हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्य वाचित गीता ज्ञानेश्वरी टीका जया नाव भावार्थ दीपिका भागवत एकादश स्कंदनिका परमार्थ भूमिका नाथांची असो या नित्य क्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार मिही ते वाची निरंतर पडले अंतर ते दिनी कथा एक अर्धी वाचिली मंडळी मशिदी जावया निघाली वाचता वाचता पोथी ठेविली धाव मारली मी तेथे इच्छा ऐकाव्या बाबांच्या गोष्टी बाबांच्या परी अनेक पोटी भागवत सोडणी इतर कष्टी नाहीत तुष्टी तयांना हेच अर्थी नेटे पाटे राहिले भागवत वाचविले वाटे ऐसे हे बाबांचे कौतुक मोठे प्रेमे लोटे आठविता असो भागवती कथा संपली उपकथाही येथे सरली माधवरावांची पूजा आटपली स्वारी आली बाहेर अहो बाबांचा निरोप आहे तोच मी घेऊन आलो पाहे श्यामापासून 15 रुपये दक्षिणा ये घेऊनी बैसलो होतो सेवा करीत अकस्मात तुमचे स्मरण होतं उठ श्यामाकडे जा म्हणत दक्षिणेसी परत ये बैस म्हणाले तयांचे घरी वेळभर तयांसवे वार्ता करी बोलून चालून परस्परी मग माघारी तू येई माधवराव जेवते परिसत झाले अत्यंत आश्चर्यचकित रुपयाऐवजी नमस्कार सांगत दक्षिणा म्हणत ही आमुची बरे असो एक झाले 15 नमस्कार पदरी बांधले परिवार्ता करावयासे या की वाहिले म्हणून म्हटले तयांस काय गोष्टी सांगता सांगा पेढा की माझ्या श्रवण पांगा बाबांची निर्मळ यक्षगंगा दुरितभंगा करू का मग माधवराव म्हणती बैसा या देवाचा खेळ जायसा तुम्हीही सर्व जाणतसा क्षणैक विसावा घ्या बसा हे घ्या पानं हा घ्या काथ तुला सुपारी आहे डब्यांत हा मी आलो एका क्षणांत टोपी डोक्यांत घालून अगाध साईबाबांच्या लीला किती म्हणून मी सांगू तुम्हाला आपण काय थोड्या देखिल्या शिर्डीस आल्यापासून मी तो केवळ खेडवळ आपण शहरवासी सकळ काय वानाव्या आपणाजवळ लीला अकळ तयांच्या येतो म्हणून घरात येते गेले देवास फुल पान वाहिले तात्काळ टोपी घालून आले बोलत बैसले मजसवे काय देवाची अतर्क लीला कोण जाणेल याची कळा अंत नाही याच्या खेळा खेळून खेळा निराळा काय तुम्ही विद्येचे भोगते एकाहुनी एक ज्ञाते आम्हा गावंडळा काय कळते चरित्रा कळते बाबांचे ते काय गोष्टी वार्तान सांगती आम्हापाशी किमर्थ पाठविती त्यांची करणी तेच जाणती मानवी वृत्ती नाही ती आलेचा आता उगावरी गोष्ट मज आठवली बरी करू वार्ता काहीतरी वेळ साजरी करू की प्रत्यक्ष अमुचे दृष्टीसमोर कथितो येथे घडलेला प्रकार जयामनी जैसा निर्धार तैसा ते पारस पाडिती कधी कधी बाबा ही किती मनुष्याचा अंत पाहती भक्ती प्रेम कसा सलाविती तेव्हाच देती उपदेशा शब्द कानी पडता स्मरली साठ्यांची गुरुचरित्र कथा सकृत दर्शनी जणू विद्युलता चमकली चित्ता माझिया नसेल काही श्यामाची योजना मशिदीतील मम चंचल मना स्थैर्य अनावया लागी कल्पना अघटित घटना बाबांची असो ही जी उठली वृत्ती तैसीच दाबुनी ठेवली चित्ती कथा श्रवणी दुनावली आरती तेची पूर्ती संपादू मग बाबांच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता आनंद वाटू लागला चित्ता भक्तवत्सलता पाहुनी पुढे अनेक कथा सांगती म्हणती एक देशमुखीन होती तियेच्या पहा आले चित्ती संत संगती करावी ऐकुनी साईबाबांची कीर्ती
संगमनेरचे लोकां संगती आलीबाई शिर्डी प्रती दर्शन प्रीती बाबांच्या आशाबा देशमुखांची ही आई नाम इयेचे राधाबाई निष्ठा धरुणी साईंचे पायी दर्शन घेई साईंचे दर्शन घडले यथा सांग गेला मार्गीचा शीनभाग जडला श्रीचरणी अनुराग कार्यभाग आठवला होती तियाच्या मनी अर्थ गुरु करावी साई समर्थ करतील उपदेश यथार्थ जेणे परमार्थ साधेल बाई वयाने म्हातारी निष्ठा अवंत बाबांवरी मिळावा उपदेश काहीतरी निर्धारांतरी हा केला बाबा जोबरी मजला स्वतंत्र देतीन एखादा कानमंत्र करतीन मज कृपापात्र तो बरी अन्यत्र जाणेना वावा साई मुखीचाच मंत्र घेता इतरत्र तो अपवित्र श्री साई सत्ताग्रणी पवित्र अनुग्रह पात्र मज करो करुणी ऐसा अंतःकरणे दृढ निश्चय त्या बाईने वर्ज करुणी खाणे पिणे घेऊन धरणे बैसली आधीच वयानी म्हातारी पोटात अन्न नाही तिळबरी पाणीही पिना पोटबरी श्रद्धा भारी उपदेशी 3 दिवस अहर्निशी म्हातारी राहिली उपवाशी बाबा उपदेश देतील जे दिशी प्रयोपवेशी तोवरी मंत्रोपदेश घेतला विने किमर्थ शिर्डीचे जाणे येणे उरल्या सळीचे घेतले धरणे निर्वाण तिने मांडले अन्नपान केले वर्जन ऐसे तपते 3 दिन करता कष्टली देशमुखीनं उदासीन बहु झाली माधवरावांचा विचार पडला प्रकार हा तो नाही भला काय करावे या भवितव्याला म्हातारी मरणाला भेईना मग ते जाऊनी मशिदीसी बैसते झाले बाबांपाशी तिच्याची या कुशल वृत्तासी नित्याची या कुशल वृत्तासी आदरेशी ते पुसद श्यामा आज काय विचार ठीक आहे ना समाचार तो नारायण तेली चढला फार गांजी अनिवार मजलागी पाहुनी म्हातारीचा विचार श्यामा आधीच कष्टी फार कैसे करावे तरी साचार परे निर्धार बाबांसी हे काय गौडबंगाल देवा खेळ आपला इतरा न ठावा त्वा मानसे एकेका अनावी गावा अम्मा पुसावा विचार ती देशमुखीनं वयातीत अन्न पाण्या विरहित राहिली 3 दिवस उपोषित तुझवरी हेत धरुणी म्हातारी ती परमहट्टी तुझी या पायी निष्ठा कट्टी तो तीस न पासी दृष्टी करीतोसी कष्टी का तीस आधीच ते शुष्क काष्ट दुराग्रही महाखाष्ट अन्नाविन वाटते स्पष्ट प्राणची नष्ट होतील म्हणतील म्हातारी गेली दर्शना उपदेशाची धरुणी वासना साईबाबांसी नाही करुणा केले मरणाधीन तिला बाबा घडवून द्या ऐसा प्रवाद सांगोनी तिचा तिला हितवाद करा नाका तिजवरी प्रसाद हा अप्रमाद निरसाकी अंगात नाही उरले त्राण कासावीस होतील प्राण म्हातारी ती पाविल मरण तुम्हासी अपशरण होईल येईल म्हातारीचे दुर्धर व्रत अम्मासी पडली चिंता बहुत दुर्दैवे म्हातारी झाली अमृत गोष्ट अनुचित घडेल म्हातारीने मांडला त्रागा न करता तिजवरी कृपानुरागा दिसेन धडगत तिची मलागा स्वमुखे सांगा तीस काही झाली सीमा अध्यायाची पुढील श्रवणेच्छा श्रोतयांची पुढील अध्यायी पुरेल साची प्रेमरसाची ती जोड पुढे बाबांनी प्रेमळपणे उपदेश जो केला त्या म्हातारी कारणे तयाची या सादर श्रवणे उठेल धरणे अविद्येचे हेमाड साई पायी शरण श्रोतया घाली लोटांगण अल्पायासे भवतरण कराया श्रवण तत्प्रभा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मदनुग्रह नाम अष्टादशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ